हॅलो. तर आजच्या भागामध्ये आपण थ या अक्षराला सुरुवात करणार आहे. मागच्या भागामध्ये आपण श्री हे अक्षर कसं लिहायचं ते पाहून घेतलेलं होतं. ज्यांनी मागचा भाग पाहिला नसेल त्यांच्यासाठी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता आपण च या अक्षराला सुरुवात करणार आहे. श्री आपण हे असं छानपैकी लिहून घेतलेलं आहे. आता आपण च या अक्षराकडे वळणार आहे. तर आता सरळ बाजूने होतो आपण, आता उलट बाजूने यायचे. आपण ही एक लाल करून विणून घेतलेली होती. त्याच्यानंतर आपण उलट बाजूने येणार आहे आणि उलट बाजूने आल्यावर आपण अगोदर 5 खांब विणून घेऊया. लाल कलरचे आपले 5-5 खांब आपण वरती आणि खाली जे सोडलेले आहे पट्टीचे ते आधी इथे विणून घेऊ. आता इथे आपण हे 5 खांब वरचे विणून घेतलेले लाल कलरचे. त्याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि ही जी व्हाईट लोकर आपण इकडे वरून घेतलेली होती, इथे सोबत उचलून घेतली होती, ती वर घ्यायची आणि आता 2 खांब हे आपले व्हाईट येणार आहे. इथे 2 खांब आपण इथे व्हाईट विणून घ्यायचे. आता इथे आपली आडवी जी रेष असते ती लिहितोय आपण तो या अक्षराची. इथे हे 2 खांब आपण व्हाईट घेतले. आता परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब लाल घ्यायचे. हे 2 खांब आपण इथे लाल घेतले. परत लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब आता इथे व्हाईट घ्यायचे. इथे 2 खांब आपले व्हाईट. या सात आपण इथे उलट्या बाजूने बॅक साइडने विणून घेतलेले. 5 विणले अगोदर लाल, मग 2 व्हाईट, 2 लाल, 2 व्हाईट. त्याच्यानंतर आपल्याला जे पुढचे जे आपले खांब आहेत ते सगळे आपण लालच विणणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 13 खांब आपले हे लाल येणार आहे. ही व्हाईट लोकर आता इथेच राहू द्यायची आणि पुढचे जे खांब आहे आपले ते सगळे आपण लाल विणून घेणार आहे. आता हे पूर्ण खांब आपण लाल विणून घ्यायचे आणि परत 2 टाके 2 चैन घेऊन आपण सरळ बाजूने आलो की मग बघू पुढे. आता हे पूर्ण खांब आपण लाल विणून घेऊ. हे पहा, आता आपण इथे ही पूर्ण लाईन इथे लाल कलरची विणून घेतलेली. आणि त्याच्यानंतर 2 चैन घेतल्या आणि आता सरळ बाजूने यायचे. सरळ बाजू आपली. तर सरळ बाजूने आल्यावर परत हे जे खांब आहे आपले हे सगळे लाल विणून घ्यायचे आपल्याला इथपर्यंत. हे पूर्ण लाल विणून घेऊ. म्हणजे उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण आपण हे खांब लाल विणून घेतोय. उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण विणून घेतलेले लाल कलरचे. तर सरळ बाजूने विणल्यानंतर परत ही लाल लोकर मध्ये घ्यायची आणि हे जे 2 व्हाईट घेतलेले होते त्याच्यावर परत 2 व्हाईट खांब घ्यायचे आपल्याला. व्हाईट घ्यायचे परत व्हाईट लोकर मध्ये परत हे 2 लाल वर 2 लाल घ्यायचे. 2 लाल वर 2 लाल घेतले. परत लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब घ्यायचे.
हे 2 व्हाईट घेतले आपण. आता ही व्हाईट लोकर उलट बाजूने राहू द्यायची आणि हे 5 आणि 2 चेन घेऊन परत उलट बाजूने 5 असे 5-5 खांब आता विणून घेऊ आपण हे. अशा पद्धतीने विणून घेतलं आपण सरळ बाजूने. आता हे 5 सरळ बाजूने 5 उलट बाजूने विणून घेऊ. हे पहा आता आपण इथे उलट बाजूने आलोय. आपण हे 5 खांब सरळ आणि उलट बाजूने विणून घेतले. त्याच्यानंतर व्हाईट लोकर वर घ्यायची आणि 2 खांब आपण इथे व्हाईट विणणार आहे. हे आडव्या रेषेचे 2 खांब व्हाईट. आणि व्हाईट लोकर मध्ये 2 खांब लाल. आता इथे लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 6 खांब आपल्याला इथे व्हाईट विणायचे. लाल लोकर मध्ये घ्यायची आपल्याला आणि पुढचे जे 6 खांब आहे आपले ते आपले इथे व्हाईट येणार आहे. आता आपण हे इथे 6 खांब व्हाईट घेतलेले. आता 6 खांब व्हाईट घेतल्यानंतर व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आहे. उलट बाजू आहे आपली. व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आणि हे जे पुढचे खांब आहे आपले हे आपण लाल विणून घेणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 खांब आपले हे उलट बाजूने आणि 2 चेन घेऊन सरळ बाजूने आपण हे लाल विणून घ्यायचे. आता हे खांब आपण इथे लाल कलरचे विणून घेऊ पुढे आणि सरळ बाजूने आल्यावर मग बघू पुढे. आता इथे आपण हे 9 खांब लाल कलरचे विणून घेतले. उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण. आता हे विणल्यानंतर आपण लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट लोकर वर घ्यायची आणि व्हाईट लोकरने 2 खांब आपण इथे व्हाईट विणतोय. दोन खांब इथे आपण व्हाईट विणले. आता व्हाईट कलरची लोकर मध्ये घ्यायची आणि पुढचे जे खांब आहे आपले ते 6 खांब आपल्याला लाल विणायचे. ते इथे व्हाईट लोकर मध्ये आणि पुढचे 6 खांब आपण इथे लाल विणायचे. सहा खांब आपण हे लाल विणून घेतले. तर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आपली जी आडवी रेष आहे त्याचे आपण 2 खांब व्हाईट विणून घ्यायचे. दोन खांब आपण इथे व्हाईट विणून घेतले. आता त्याच्यानंतर व्हाईट लोकर बॅक साईडला राहू द्यायची आणि पुढचे जे खांब आहे आपले ते लाल विणून घ्यायचे. सरळ बाजूने पण आणि उलट बाजूने पण. 5 खांब आपण आता इथे
लाल विणून घेऊ असं. हे पहा आता इथे आपण उलट बाजूने आलोय. 5 खांब उलट बाजूने पण विणून घेतले आपण. आणि आता इथे लाल लोकर मध्ये घ्यायचे आणि परत आपल्याला 2 व्हाईट, परत हे 6 लाल आणि परत 2 हे व्हाईट विणायचे. आता इथे आपण अगोदर आडव्या रेषेचे 2 व्हाईट, आडव्या रेषेचे 2 व्हाईट विणले. परत व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि आता हे जे 6 आहे हे आपण लाल विणणार आहे. ते 6 विणले आपण लाल. नंतर परत लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट विणायचे. याचा अर्थ आपण इथे उलट बाजूने आला विणून घेतलं. हे जो आपण इथे रिपीट केलेली आहे 2 व्हाईट 6 लाल आणि 2 व्हाईट. आता परत व्हाईट लोकर आपण आता पुढे 4 खांब पुढे आणायची ही व्हाईट लोकर. आता पुढचे खांब आता आपले हे लालच येणार आहे. फक्त आपण जी लोकर आहे ती 4 खांबांपर्यंत पुढे घ्यायची आहे. तर हे असं आपले इथे 2 3 आणि 4 हे 4 खांबांपर्यंत आपण व्हाईट लोकर पुढे आणलेली आहे. आता ही लोकर इकडे बॅक साईडला राहू द्यायची आणि पुढचे जे 5 खांब आहे आपले 5 खांब आपण इथे लाल विणून घ्यायचे. आता हे 5 खांब उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण आपण लाल कलरचे विणून घेऊ. हे 5 सरळ उलट बाजूने पण आणि सरळ बाजूने पण लाल विणून घ्यायचे. आता हे पाहता इथे आपण हे सरळ बाजूने आलोय. 5 खांब उलट बाजूने आणि सरळ बाजूने पण विणून घेतले लाल कलरचे. आता ही लाल लोकर मध्ये घ्यायची आणि जी व्हाईट लोकर आहे ती वरती घ्यायची आपण. आणि आता इथे आपल्याला पूर्ण ही रो व्हाईट कलरची विणायची आहे. 5 खांब आपण लाल विणून घेतले पट्टीच्या खालच्या बाजूचे. आणि आता इथे पूर्ण ही लाईन आपल्याला इथपर्यंत लाल विणायची. 14 खांब आपले हे आता इथे व्हाईट कलरचे येणार आहे. लाल लोकर मध्ये ठेवायची आणि 14 खांब आपण हे इथे व्हाईट विणून घेणार आहे. वरच्या आडव्या रेषेपर्यंत व्हाईट खांब विणत घ्यायचे. आता हे खांब विणून घेऊ इकडे. पूर्ण इथपर्यंत खांब आपल्याला विणून घ्यायचे. हे पाहता इथे आपण हे 14 खांब व्हाईट कलरचे विणून घेतलेले आहे. आपल्या इथे तयार झालेला आहे. आता ही व्हाईट लोकर उलट बाजूने राहू द्यायची आणि हे जे 5 खांब आहे आपले वरचे ते सरळ बाजूने आणि उलट बाजूने 5-5 लाल कलरचे विणून घ्यायचे. हे 5 खांब आपण इथे लाल कलरचे विणून घेऊ. सरळ बाजूने उलट बाजू विणून घ्यायची. 5 खांब सरळ आणि उलट बाजूने विणून घेतले. आता उलट बाजूने आल्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 खांब आपण इथे व्हाईट कलरची विणणार आहे. व्हाईट विणले आपण. व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि आता हे जे उरलेले खांब आहे आपले 12 खांब आपण हे लाल विणून घ्यायचे आणि ही जी व्हाईट लोकर आहे ती व्हाईट लोकर सोबतच ठेवायची. आता हे खांब आपण इथे लाल विणून घेऊ पुढचे 12. आता ही पूर्ण रो आपली लालच येणार आहे.
फक्त या 12 खांबांपर्यंत आपण ही जी व्हाईट लोकर आहे ती सोबत घ्यायची आहे. तर पूर्ण रो लाल येणार आहे आपली. पूर्ण फिरून घेऊ आपण उलट बाजूने. आपण इथे हे पूर्ण ही पूर्ण लाईन आपली लाल कलरची विणून घेतलेली आहे. फक्त हे जे आपले 12 खांब होते तिथपर्यंत आपण ही व्हाईट लोकर सोबत विणत आणलेली आहे. आणि आता ही लाल खांब विणून झाल्यानंतर आपण सरळ बाजूने यायचंय आणि सरळ बाजूने आल्यानंतर आपण इथे पहिले 5 खांब लाल कलरचे विणून घेऊ. हे पहा इथे आपण हे 5 खांब लाल कलरचे विणून घेतले. त्याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि व्हाईट लोकर वर घ्यायची. आणि आता आपण इथे 14 खांब आपले हे इथे व्हाईट कलरचे येणार आहे. ही जी आडवी रेष आहे आडव्या रेषेपर्यंत आपण आता हे लाल खांब आपले व्हाईट खांब आपले हे विणून घ्यायचे. तर अक्षर लिहून झाला आपलं. आता आपल्याला हे अक्षर इथे लिहायसाठी आणखी एक रेष व्हाईट कलरची विणून घ्यायची. ते पूर्ण आपण आडव्या रेषेपर्यंत वरती व्हाईट खांब विणून घेऊ. हे पहा आता आपण इथे हे खांब व्हाईट खांब विणून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण वरचे लाल खांब विणायचे. आडव्या रेषेपर्यंत आपण व्हाईट खांब विणत आलेलो आहे. लाल लोकर सोबत आणलेली होती आपण. आता पुढे आपल्याला व्हाईट लोकर मागे राहू द्यायची बॅक साईडला. आणि पुढचं जे आपल्याला 5 आपले सरळ बाजूने आणि उलट बाजूने 5 खांब सरळ बाजूने आणि 5 खांब उलट बाजूने आपण हे आता लाल कलरचे विणून घेऊ. आता आपण इथे उलट बाजूने आलोय. उलट बाजूने 5 खांब विणून घेतले. सरळ बाजूने विणले आणि मग उलट बाजूने विणले. त्या उलट बाजूने आल्यानंतर 5 खांब विणल्यानंतर व्हाईट लोकर वर घ्यायची आणि 2 खांब आपले हे इथे व्हाईट कलरचे विणायचे. हे पहा आपण इथे 2 खांब व्हाईट विणून घेतले. आता व्हाईट विणल्यानंतर व्हाईट लोकर मध्ये घ्यायची आणि आपण पुढचे जे खांब आपले आता हे पूर्ण लालच येणार आहे. फक्त ही जी व्हाईट लोकर आहे आपल्याला ही व्हाईट लोकर आपण पुढे घ्यायची आहे. पूर्ण रो लाल विणायची आहे. फक्त व्हाईट लोकर आपण 10 खांबांपर्यंत पुढे आपल्याला सोबत विणत आणायची. पूर्ण रो लाल विणायची. आणि ही जी व्हाईट लोकर आहे आपली ही फक्त इथपर्यंत म्हणजे 10 खांबांपर्यंत आपण सोबत आणणार आहे इथपर्यंत. आणि बाकीचे खांब आपण हे लाल विणून घेऊ. आता ही रो पूर्ण बॅक साईडची कंप्लीट करून घेऊ इथे आणि मग पुढे बघू आपण. आणि पाहता आपण इथे बॅक साईडने लाल खांब पूर्ण विणून घेतले. ही जी व्हाईट लोकर आहे आपण ही व्हाईट लोकर इथे 10 खांबांपर्यंत आपण पुढे आणलेली आहे. हे 2 खांब विणल्यानंतर 10 खांबांपर्यंत पुढे आपण ही लोकर आणलेली आणि इकडेच बॅक साईडला राहू दिले. आणि पुढचे जे खांब आहे ते आपण लाल विणून घेतले. आता अशा पद्धतीने आपले हे इथे हे अक्षर विणून तयार झालेले आहे. हे असं. तर अशा पद्धतीने आपले हे चाळकेश्वराचं हे अक्षर आपण आजच्या भागामध्ये पाहिलेले. तर आपण हे पूर्ण लिहून घेतलेलं आजच्या भागामध्ये. आता पुढच्या भागामध्ये आपण या अक्षराला सुरुवात करणार आहे. तर ज्यांनी मागचा भाग पाहिला नसेल त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं राहील, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि आता पुढच्या भागामध्ये भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.